IAS पूजा खेडकर यांचे एक कारनामे आता समोर येत आहेत। त्यांच्या सर्टिफिकेटचा घोळ देखील समोर आला आहे। त्यांचं सर्टिफिकेट औंध हॉस्पिटलने आधी नाकारलं होतं आणि त्यानंतर याच सर्टिफिकेटला नगरमधून परवानगी मिळाली। हा सगळा घोळ नेमका काय आहे आणि कसं काय नेमकं प्रकरण आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत विजय कुंभार सर आहे, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत। सर, नेमका हा घोळ काय आहे सर्टिफिकेटचा? तुम्ही जसं म्हणला तसं औंधचं आधी नाकारल्यानंतर मग नगरवरून काढलं असं नाहीये। नगरला ऑलरेडी त्यांना मिळालं असं म्हणतात, मिळाले की नाही आपल्याला माहिती नाही। पण औंध हॉस्पिटलमध्ये त्यांनी जो अर्ज केला होता काहीतरी लोकोमोटर असं काहीतरी त्यांनी दाखवलेलं ते डिसीज, त्यानुसार त्यांनी ते अर्ज दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता। परंतु औंध हॉस्पिटलने ते दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचं नाकारलेलं आहे असं त्या कागदपत्रावरून दिसून येते। PWBD 2 किंवा 3 या दोनपैकी एका स्टेपमध्ये हे लोकोमोटरचं हे दिलं आहे आणि त्यांनी जे सर्टिफिकेट मिळवलं आहे ते PWBD 5 च्या याच्यात आहे, मल्टिपल डिसेबिलिटी। पण त्यांनी ऑलरेडी ते सर्टिफिकेट म्हणजे ह्याची वेबसाईट बघितली UPSCची, तर हे जे सर्टिफिकेट तुम्ही म्हणताय ते आपल्याकडे आहे असं त्यांनी 2022 मध्येच आधीच म्हटलेलं आहे। मग आत्ताचा नेमका घोळ हे दोन असं वेगळं मलाच कळत नाही की त्यांना तिसरं आणखी काय, म्हणजे आधीची जर 2 आहेत तर तिसरं कशासाठी हवं होतं याचा आता विचार पोलिसांनी करायचा, ज्या यंत्रणा चौकशी करतायत त्यांनी करायचं आहे। हे सर्टिफिकेट तिला दिलं, त्यानंतर तिने ते पद, हे IAS पद पण मिळालं तिला। मग हे असं शक्य आहे का, असं सर्टिफिकेट करणं, फेरफार करणं? आत्ता ज्या माझ्याकडे तक्रारी येत आहेत, म्हणजे मी एकट्या पूजा खेडकर बद्दल बोलत नाही, एकूणच महाराष्ट्रातल्या ज्या तक्रारी येत आहेत, आत्ता तुम्ही जी फोनवरची तक्रार ऐकली ना ती EWSची आहे। म्हणजे असं आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये या गोष्टी घडतायत, फेरफार केले जात आहेत। काही जण तर पोलीस परीक्षेला बसताना फिट असतात, पण ते क्लार्कची परीक्षा दिली की अचानक ते अपंग होतात। याचाच अर्थ त्यांना विशेषतः स्पोर्ट्सची सर्टिफिकेट मिळताना सुद्धा अनेक गडबडी केल्या जात आहेत। हे आता हे उघड आहे, फक्त त्यांचा आक्रोश ऐकायला कुणी नव्हतं। पूजा खेडकर प्रकरणामुळे हे आणखी जरा मोठं झालं प्रकरण आणि आता दिव्यांग सुद्धा एकत्र येत आहेत। ते म्हणजे जे खरे दिव्यांग आहेत, जे खरे ज्यांना सर्टिफिकेट पाहिजेत त्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांना हे लागू नाहीये मग ते क्रिमिलेअर त्यांना मिळतं, त्यांना अपंगत्वाचं मिळतं, सगळं काही त्यांना मिळतं, भत्ते मिळतात, सगळं मिळतं, प्रमोशन मिळतं। परंतु जे दिव्यांग आहेत त्यांना नोकरीसुद्धा मिळत नाही। खरे दिव्यांग आहेत किंवा खरे ज्यांना अशा सर्टिफिकेटची गरज आहे त्यांना नोकरीसुद्धा मिळत नाही। मग आत्ता पूजा खेडकरवर कोणती कारवाई होणं अपेक्षित आहे? आता माझं म्हणाल तर ज्या सेवेमध्ये ते आत्ता आहेत तर ती सेवा ही देशातली अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते। त्या सेवेमध्ये जर कोणी गडबड करून जात असेल पुढे तर त्यांचं ते पद काढून घेतलं पाहिजे असं अशी माझी मागणी आणि मी तसं पंतप्रधान, DOPT, UPSC वगैरे सगळ्यांना लिहिलेलं पण नाही, UPSC MPSC सगळ्यांना लिहिलेलं आहे। थँक्यू सर। साधारण पूजा खेडकरवर कारवाई होणं गरजेची आहे, त्यांचं पद काढून घ्यावं अशी मागणी कुंभार सरांनी केली आहे। कॅमेरामन राजेश भिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।